जय श्रीराम. तर नेहमीप्रमाणे घरचं काम आवरून निघालो होतो कामाच्या दिशेने. रात्री पाऊस झाल्यामुळे आजही काम खूप होतं, पण हरकत नाही, आपल्याला काम करण्याची सवय लागलेली आहे दररोज दररोज. तर कामावर पोहोचलो असत मेन लाईनचा जम्प कट झाला होता, त्यामुळे त्या ठिकाणी आवाज येत होता. मेन लाईनचं कामाने कंप्लीट काढता काढता 1:30 वाजला होता. सकाळी लवकर आल्यामुळे जेवण केलं नव्हतं, त्यामुळे मी आणि माझा मित्र प्रवीण जेडीज बिर्याणी या ठिकाणी जाऊन आम्ही बिर्याणी खाली. त्यानंतर कामावर येऊन पोहोचलो तर पुन्हा मेन लाईन फॉल्ट झाली. ती फॉल्ट असा होता की विचारही करताना सरडा चिटकलेला होता, तर तो सरडा काढायचा होता. तर डिओ रॉडने मी एका हातात मोबाईल आणि एका हाताने तो रॉडच्या साहाय्याने खाली काढला होता. मोबाईल कोणी धरायला असल्यामुळे तो एकट्यानंच काढला होता. ते काम आटपून लाईन चालू केली. त्यानंतर बाकीच्या कंप्लीट काढून झाल्यानंतर घरी आलो होतो. घरी आल्यानंतर तर वावरातून घासाचे ओझे कापलेले होते, ते आणायचे होते. पाऊस झाला होता, गाळा भरपूर होता, परत घास घरी आणायचा होता. त्यानंतर दूध काढायला सुरुवात केली. दूध काढून झाल्यानंतर गायांना चारा घालून दुधाला जायचं होतं. सध्या दूध कमी चालू आहे आपलं, कारण आपल्या गाया गाभण आहे. दोघं मिळून दूध काढायला आम्हाला फक्त 15 ते 20 मिनिट लागतात. दूध काढून झाल्यानंतर चारा घालून दिला का परत सकाळपर्यंत गायांकडे जायची गरज येत नाही. घास आहे, पोटभर घास घालतो आपण त्यांना. आपल्या गाया कमी आहे, याचं कारण काय माहिती का? आपण आहे 2 माणसं, जेवढं रेटन तेवढंच करायचं, जीवापेक्षा जास्त काम करायचं नाही आणि ताणतणाव करून घ्यायचंही नाही. आम्ही जे काही करतोय ना, ते आम्ही दोघं फक्त आमच्या स्वतःच्या जीवावर करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो नक्की करा आणि कमेंटही करा.